श्रोते हो नमस्कार. वाचन यात्रेच्या या भागामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. रावण राजा राक्षसांचा या शरद तांदळे सरांच्या पुस्तकाचा पुढील भाग सादर करीत आहोत. इतिहास. परतीच्या प्रवासात प्रहस्ताशी बरंच संभाषण झालं. त्याचे विचार भिडस्त होते. त्याच्या चेहऱ्यावरचा क्रूरपणा मला आता नाहीसा झाल्यासारखा वाटू लागला. जंगलातील जीव, वनस्पतींचं त्याचं आकलन आणि मनगटातील ताकदीमुळे त्याच्याबद्दलचा आदर वाढत होता. राकट चेहऱ्यामागचा हतबल योद्धा त्याच्या बोलण्यातून सहज व्यक्त व्हायचा. देव जमातीविषयी तो सतत राग व्यक्त करायचा. सूर्यास्ताच्या वेळी प्रहस्तानं मुक्कामाची जागा ठरवली. जमीन साफ करून त्यावर झाडाचा पाला अंतरला. सैनिक घोड्यांना पाणी पाजण्यासाठी निघून गेले. प्रहस्तानं 2 लाकडं एकमेकावर घासून वाळलेल्या गवतावर छोटीशी ठिणगी टाकली. त्यावर फुंकर मारताच धूर होऊन गवतानं पेट घेतला. कुंभकर्णानं भराभर वाळलेल्या काटक्या झाडांची वाळलेली पानं जमा करून अग्नीत टाकली. पेटलेल्या अग्नीवर फांद्या ठेवत शेकोटी बनवली. कुंभकर्णा, तुझा यज्ञाचा अभ्यास आहे का? प्रहस्तानं विचारलं. हो, थोडाफार, त्यानं उत्तर दिलं. मग मला सांग, अग्नी आणि शुद्ध अग्नी यात फरक काय? कुंभकर्ण बुचकळ्यात पडला आणि माझ्याकडे बघू लागला. मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. प्रहस्तानं त्याच्याकडे बघत हसून म्हणाला, कुंभकर्णा, जाऊ दे. या शुद्ध अग्नीपासून शेकोटी पवित्र झाली. त्यावर सात्विक असं रुचकर मांस भाजण्यासाठी काही शिकार मिळते का बघू. चल माझ्यासोबत. प्रहस्ताच्या या मिश्किल विनोदानं मला हसू आलं. दोघंही शिकार शोधण्यासाठी गेले. मी आणि बिभीषणानं जवळील ओढ्यातून चांबड्याच्या पिशवीतून पाणी आणलं. सैनिक घोड्याला पाणी पाजू लागले. अंधार पडल्यावर प्रहस्त आणि कुंभकर्ण वापस आले. त्यांच्या हातात कोणतीच शिकार दिसली नाही. आज रात्री उपवास घडणार असा विचार पटकन मनात आला. प्रहस्तानं जवळ येताच कमरेला खोचलेले पक्षी काढले. शिकार करून आणलेल्या पक्ष्यांकडे बघत चिडून बिभीषणानं विचारलं, पक्षी खायचे? हो, हे पक्षी खाण्यासाठी रुचकर असतात, असं उत्तर देऊन प्रहस्तानं मेलेले सगळे पक्षी अग्नीत टाकले. पक्षी चांगले भाजल्यावर सैनिकांनी ते अग्नीतून अणकुचीदार बाणांनी बाहेर काढले. भाजलेल्या पक्ष्यांचे पंख निर्दयतेने ओढून काढताना कसं तरीच झालं. त्यांचे मंजूळ स्वर, अवकाशात उडताना दिसणारं सौंदर्य आठवल्यानं मला मनातील प्रेमळ भावना जागी झाली. पण भूक लागली होती. पक्ष्यांचं धड, पाय, डोकं त्यांनी वेगळं करून हातात दिलं. खमंग भाजलेल्या पक्ष्यांच्या मांसाचा तुकडा तोंडात टाकला. पक्ष्यांच्या सुंदरतेपेक्षा त्यांचं रुचकर मांसच जास्त छान होतं. खरंच भूक निर्दयी असते. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही यमुनेच्या किनाऱ्यावर पोचलो. आम्हाला बघून आईला हायसं वाटलं. आनंदानं जवळ येत तिनं विचारलं, दशग्रीवा, काय म्हणाले पौलस्य? ब्रह्मदेवाकडं पुढील अध्ययनासाठी जाण्याची व्यवस्था करतो म्हणाले. त्याआधी आईला भेटून यायला सांगितले. बिभीषणानं आईला मिठी मारत सांगितलं. हे ऐकतात तिच्या चेहऱ्यावरचे भाव नाराजीत बदलले. काय? नको ते आरे ज्ञान. आता असुर गुरूंकडूनच ज्ञान घ्यायचं. माझे वडील, भाऊ आणि चुलते असताना इतर कोणाकडूनही ज्ञान घेण्याची काहीच गरज नाही. यज्ञ आणि वेदांच्या अभ्यासापेक्षा शस्त्र चालवण्याचं कौशल्य मिळवणं गरजेचं आहे. तुम्हाला असुर योद्धा व्हायचं आहे. झालं तेवढं मंत्रपठण खूप झालं. फुटकळ ज्ञान घेण्यात तारुण्य वाया जायला नको. तसेही तुमचं शारीरिक बळ आणि युद्ध कौशल्य कमवायचं वय झालंय. आई ठाम स्वरात म्हणाली. मी विचारात पडलो. खरंच आई म्हणते तेही बरोबर आहे. ठीक आहे आई, असं म्हणत मी चर्चा थांबवली. साधी विरोधी चर्चासुद्धा तिला दुःख देऊ शकते या विचारानं मी गप्प राहिलो. आजोबांनी आमच्यातील बोलणं ऐकलं. प्रहस्ता, काही खाऊन घ्या आणि होड्या बनवण्यासाठी मदत करा. होड्या बनवल्या जात असलेल्या दिशेनं खुणावत आजोबा म्हणाले. आम्ही होड्या बनवण्याच्या कामात गुंतलो. सर्वांनी मिळून बांबूपासून काही छोट्या होड्या बनवल्या. होड्या बनवण्याचं कौशल्य चटकन आत्मसात झाल्यानं मी अगदीच टाकाऊ नाही ह्या विचारानं मला हसू आलं. खरंच नवनिर्मिती आनंद देणारी असते याची अनुभूती आली. सगळ्यांचं भोजन आणि सामानाची आवरावर झाली. आजोबांनी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेऊन होड्या यमुनेत सोडण्यास सांगितलं. होड्यांवर सामान, गाढव, घोडे चढवले. होड्यात बसण्याचा माझा पहिलाच अनुभव. आम्ही भावंड एकमेकाला बिलगून बसलो. यमुनेची देवी का म्हणतात?
यमुनेला देवी असं का म्हणतात हे तिचं विशाल पात्र ओलांडताना समजलं. देवाची कृपादृष्टी असल्यानं काही संकट आली नाहीत. यमुना देवीचं दर्शन घेऊन पुढे कुठं जायचं, काय करायचं, भविष्याचा जराही विचार मनात नव्हता. फक्त येणारा प्रत्येक क्षण जगायचा एवढं मनाशी ठरवलं. आजोबा, प्रहस्त आणि इतरांशी विविध विषयावर बोलू लागलो. आजोबांचा पराभव कसा झाला, आईला सोडून ते का पळाले आणि आम्हाला त्यांनी कसं शोधलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळवायची होती. दर दिवशी नद्या, ओढे, छोटे मोठे पर्वत, अरण्य, सपाट आणि ओबडधोबड भूमी आम्ही ओलांडू लागलो. प्रवासात काही ठिकाणी लपून राहावं लागायचं. काही दिवसानंतर आजोबांनी रात्री प्रवास करायचं ठरवलं. आजोबा, रात्री प्रवास का? मी आजोबांना विचारलं. पुढे आर्य राज्याचं राज्य आहे. आपल्यावर हल्ला होऊ शकतो. आर्यांपासून रक्षणासाठी रात्री प्रवास आणि पशूंपासून रक्षणासाठी दिवसा. जीवन जगण्याचं कौशल्य तुम्हाला हळूहळू आत्मसात होईल. आजोबांनी करड्या आवाजात नवं ज्ञान दिलं. आज दुपारीच आम्ही शेकोटी पेटवली. आई आणि मावशांनी छोट्या चुलीवर भात शिजायला घातला. सैनिकांनी शेकोटीवर बैल भाजायला ठेवला. बैलाचे पाय आणि मुंडकं कापतानाची क्रूरता आम्हाला बघवली जात नव्हती. पण आता त्याची सवय झाली. भाजलेल्या रुचकर मांसाच्या चवीपुढे निष्पाप प्राण्यांची हत्या, त्यांची तडफड, रक्त, आकांत या सर्व गोष्टींचा सहज विसर पडायचा. आपल्याला जगायचं तर कोणाला तरी मारावंच लागतं. प्रहस्ताचं प्रवासाच्या पहिल्या दिवशीचं वाक्य आठवलं. भोजन झाल्यावर आम्ही भावंड निवांत झाडाखाली बसलो. धुम्राक्ष, अकंपन आणि सैनिक गाणं म्हणत नृत्य करू लागले. प्रत्येक गाण्यात शिव, असुर आणि दैत्यवीरांच्या पराक्रमाची स्तुती गाऊ लागले. त्यानं सर्वांमध्ये स्फूर्ती येऊन अंगावर रोमांच उभे राहिले होते. एकटा प्रहस्त मात्र शांत आणि गंभीर असायचा. त्याला कधी गाताना किंवा नाचताना बघितलं नाही. कुंभकर्णानं त्याला शांततेचं कारण विचारलं. मामा, तुम्ही शांत का असता? तुम्हाला गाणं किंवा नाचणं आवडत नाही का? त्यावर तो म्हणाला, पूर्वजांच्या पराक्रमांच्या गीतांवर नाचून गाऊन आपण तारुण्य वाया घालवायचं हे मला पटत नाही. नाचणाऱ्या सर्वांकडे हातानं खुणावत पुढे म्हणाला, त्यांना स्फूर्ती मिळत असेल पण मला नाही मिळत. आम्ही पराक्रम कधी दाखवायचा याचं उत्तर पिताश्रींकडे नाही. भूतकाळातले पूर्वजांचे जसे विजय आहेत तसेच नामुष्कीने आलेले पराजयही आहेत. या विजय गीतांनी मिळणाऱ्या स्फूर्तीपेक्षा पराभवाच्या कहाण्या आठवल्यानं माझं रक्त अधिक गरम होतं. असुर शौर्यांच्या पराक्रमाची अशी गीतं मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. आता तुम्ही ऐका आणि उद्याच्या सूर्योदयापर्यंत प्रेरित व्हा. त्यानंतर शस्त्र फक्त शिकारीसाठीच उचलायचं आहे, कारण लढण्याची उर्मी आमच्यातून नाहीशी झाली आहे. प्रहस्ताचं बोलणं ऐकून आजोबा रागानं आमच्याजवळ आले आणि मोठ्यानं चिडून म्हणाले, प्रहस्ता, किती वेळा सांगितलं तुला शांत राहत जा. कमीत कमी या मुलांना तरी तुझं भडक अविचारी ज्ञान नको देऊ. मी तुझ्यापेक्षा जास्त अपमान गिळलाय आणि पराक्रमसुद्धा केलाय. माझ्या संयमानंच आजवर तुम्ही जिवंत आहात, नाहीतर जनावरं कापतात तसे कापले गेले असता. आजोबांच्या बोलण्यानं प्रहस्त रागानं उभा राहिला. मान्य आहे, पण तुमच्यासारखा संयम ठेवून आम्हीसुद्धा म्हातार होण्याची वाट बघायची का? असं किती वर्ष लपत जगायचं? प्रतिशोध घ्यायचा की नाही? ही बळकट शरीरयष्टी फक्त मिरवण्यासाठी कमवली आहे काय? नीच विश्रवाला सुद्धा तुम्ही मारू दिलं नाही. पिताश्री, जोपर्यंत कुबेराला ठार मारून लंका परत मिळत नाही तोपर्यंत मी शांत तरी राहू शकत नाही. अपमान गिळायला सुद्धा मर्यादा असतात. या पोरांच्या जन्माआधीपासूनच आपण संयम बाळगला आहे. जास्त संयम बाळगणं हे शंडपणाचं लक्षण असतं पिताश्री. रागानं बोलून प्रहस्तानं तोंड फिरवलं. प्रहस्ताच्या उत्तरानं आजोबांचा चेहरा उदास झाला. उगाच कुंभकर्णानं प्रहस्ताला विचारलं असं वाटलं. दीर्घ श्वास घेत आजोबा प्रहस्तास शांतपणे समजावू लागले. पुत्रा, तुझं दुःख आणि भावना मी समजू शकतो. प्रतिशोधाची वेळ जवळ आली आहे. मुली परत मिळाल्यात. आता कोणताही धोका पत्करू शकतो. पिताश्री, माझ्या दुःखापेक्षा तुम्ही सहन केलेल्या अपमानाचा विषारी बाण लहानपणापासून हृदयात उतरला आहे. किती दिवस ते विष हृदयात साठवून ठेवू? त्यानं झोपसुद्धा येत नाही. माझा जन्म फक्त शिकारीसाठीच झाला आहे का? मला प्रतिशोध घ्यायचा आहे, त्या नीच कुबेराचा आणि विष्णूचा. मला असुर साम्राज्याचं वैभव आणि लंका परत हवे आहे. प्रहस्त मोठ्या आवाजात म्हणाला. आजोबांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पाणावलेले डोळे पुसत तो जंगलात निघून गेला.
प्रहस्ताचं बोलणं ऐकून मी प्रभावित झालो. मलाही त्या नीच कुबेराचा प्रतिशोध घ्यायचा आहे. बराच वेळ कोणीच काही बोलू नये. सूर्य अस्ताकडे निघाला होता. सर्वजण आरामाची तयारी करू लागले. मी आणि कुंभकर्ण आजोबांजवळ जाऊन बसलो. त्यांनी आमच्याकडे बघितलं. ते काही बोलण्याआधीच मी त्यांना विचारलं, आजोबा, आपण कुबेराला नाही मारू शकत? त्यावरती उदासपणे म्हणाले, दशग्रीवा, इतिहास समजून घेतला तर भविष्य काळातील जगणं सोपं होत असतं. कुबेराला पराभूत करणं शक्य आहे. त्यासाठी योग्य वेळ येण्याची मी वाट पाहतोय. अवेळी घेतलेल्या अविचारी निर्णयानंच माझ्यावर ही वेळ आली. क्षमा करा आजोबा, तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. विषय संपवण्यासाठी मी माफी मागितली. क्षमा तर मीच मागितली पाहिजे. कैकसी, पुष्पोटका, राका, प्रहस्त, धूम्राक्ष या सर्व मुलांची, पुतण्यांची, युद्धात गमावलेल्या भावाची आणि तुमची सुद्धा. माझ्या कमजोरपणामुळे सर्वांना फक्त दुःख मिळालं आणि भटकंती करावी लागली. आजोबांच्या आवाजातील गांभीर्य आणि त्यांचे पाणावलेले डोळे बघून मी गप्पच राहिलो. अंधार पडू लागताच आई सामान आणण्यासाठी उठली. नाच गाणं थांबवून सगळे प्रवासाच्या तयारीला लागले. आम्हीही आजोबांजवळून उठू लागलो. तोच आजोबा म्हणाले, दशग्रीवा, कुंभकर्णा, सर्व भावंडांना बोलवा आणि इथं बसा. आम्ही सगळे जमा झालो. आम्ही बसेपर्यंत चांबडीच्या पिशवीतील द्रव त्यांनी घाटाघाट पिऊन टाकलं. तोंड पुसत त्यांनी मला विचारलं, दशग्रीवा, काय म्हणाले पौलस्य ऋषी? तुम्ही काही सांगितलं नाही. तुझी आई काहीतरी सांगत होती, पण मला नीट समजलं नाही. त्यांच्या या प्रश्नानं मी थोडा चाचरलो. आईनं काही वेगळं तर सांगितलं नाही ना? हा विषय संपवावा म्हणून म्हटलं. काही विशेष नाही. वडिलांची हत्या न केल्यानं पौलस्य आजोबांनी तुम्हाला धन्यवाद द्यायला सांगितले. आयुष्यात याची परतफेड नक्की करेन, असंही ते म्हणाले. माझ्या उत्तरावर स्वतःला सावरत आजोबा म्हणाले, महान ऋषी आहेत पौलस्य. तिन्ही लोकातील दैव, दैत्य, दानव, असुर त्यांचा आदर करतात. ज्ञान, न्याय आणि नीतिमत्ता या गुणांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ ऋषी पौलस्यांचा पुत्र आहे. म्हणून विश्रवाची हत्या करण्यापासून मी प्रहस्ताला रोखलं. खूप वर्षापूर्वी ब्रह्मदेवांच्या आश्रमात आमची भेट झाली होती. आजोबा ते म्हणाले होते की पुढील ज्ञान घेण्याची इच्छा असेल तर ब्रह्मदेवांच्या आश्रमात प्रवेश मिळवून देतो. पण आईची इच्छा नसल्यानं ते मी मनातून काढून टाकलं. कदाचित मी परत आर्य होण्यासाठी प्रयत्न करेन असं तिला वाटत असावं. मी उत्साहात आजोबांना सांगितलं, आजोबा, ब्रह्मदेवांच्या आश्रमात तुम्ही कधी गेला होतात का? कुंभकर्णानं लगेच प्रश्न केला. खूप वर्षापूर्वी आम्ही तिघं भाऊ ब्रह्मदेवांच्या आश्रमात ज्ञानार्जनासाठी गेलो होतो. तिथं ज्ञान ग्रहण केल्यानं आपण आर्य किंवा ऋषी होऊ हा समज चुकीचा आहे. तुमची इच्छा असेल तर ब्रह्मदेवांच्या आश्रमात जाण्यासाठी माझी परवानगी आहे. कैकसीची चिंता सोडा, मी तिला समजावेन. आजोबांचं बोलणं ऐकून कुतूहल वाटल्याने मी त्यांना विचारलं, आजोबा, तुम्हाला ब्रह्मदेवांच्या आश्रमात कसा प्रवेश मिळाला? असुरांना तिथे प्रवेश नाही ना मिळत? दशग्रीवा, असुर, दैत्य, देव, दानव यापैकी ज्याला ज्ञान घेण्याची इच्छा आहे त्याला तिथं प्रवेश मिळतो. आम्ही महान सुकेशाचे पुत्र आहोत. माझ्या वडिलांची आई आणि वडील त्यांना जन्मतः सोडून गेले. तेव्हापासून माता पार्वती आणि महादेवांनी वडिलांवर पुत्रवत प्रेम केलं. सुकेश हे नाव त्यांचे रेशमी केस असल्यानं माता पार्वतीनेच ठेवलं होतं. काय, साक्षात महादेवांनी आपल्या वडिलांचं पालनपोषण केलं? मग आपण महादेवांना बघितलं असेल? बिभीषणानं आजोबांचं बोलणं मध्येच तोडत उत्सुकतेनं विचारलं. हो, कित्येक अनाथ, दुर्बल, अपंग लोकांना महादेवानं सांभाळलं आहे. महादेव आपले आदिदैवत आहेत. आमच्या वडिलांनी गंधर्वकन्या म्हणजेच आमची माता देववतीसोबत विवाह केला आणि आम्हा तीन बंधूंचा जन्म झाला. त्यात माल्यवान मोठा, मग मी आणि सर्वात लहान माली. भगवान महादेवांच्या आज्ञेवरून ब्रह्मदेवांनी आश्रमात ज्ञानार्जनासाठी आम्हाला प्रवेश दिला होता. कित्येकदा महादेवांच्या दर्शनासाठी मी कैलासावर गेलो आहे. ज्या कुळाच्या विचारानं मला हे वाईट वाटलं होतं ते कुळ प्रत्यक्षात महादेवांशी संबंधित होतं. आर्य नसल्यानं क्षुल्लक कारणावरून मी मूर्खासारखा आत्महत्या करायला निघालो होतो. वडिलांच्या कुळापेक्षाही श्रेष्ठ कुळ आम्हाला मातेकडून होतं. मी क्षणार्धात स्वतःला भाग्यवान समजू लागलो. माझं मन प्रफुल्लित झालं. आनंदानं माझ्या तोंडून शब्द फुटले, खरंच जन्मानं आम्ही श्रेष्ठच आहोत.
आजोबा, आपण तर महादेवाचे मानलेले पौत्र, मग ही भटकंती आणि त्रास कसा काय? महादेवाला सांगितलं तर लंका लगेच मिळेल. विष्णू, इंद्र, कुबेराला माहीत नाही का तुम्ही कोण आहात? कुंभकर्णानं आश्चर्याने विचारलं. कुंभकर्णा, तुझी काहीतरी गल्लत होते. महादेव आदिशक्ती आहेत. ते लढण्याची प्रेरणा, शक्ती, मार्ग दाखवतात. महादेवांसाठी देव, असुर, आर्य, दैत्य, दानव सगळे पुत्रवत आहेत. ज्याची भक्ती श्रेष्ठ आहे, संघर्ष करण्याची, मेहनत घेण्याची ज्याची तयारी आहे, त्यालाच महादेव सामर्थ्य देतात. आयुष्यातील सगळा संघर्ष हा स्वतःला करावा लागतो. आपल्या संघर्षात महादेव प्रत्यक्ष नाही येत. संघर्ष आणि मेहनतीलाच महादेव सामर्थ्य देत असतील तर मग आराधना आणि भक्ती करून काय उपयोग? कुंभकर्णानं परत विचारलं. त्यावर आजोबा हसत म्हणाले, कुंभकर्णा, महादेवाची कृपादृष्टी आहे म्हणून माझी आणि तुमची भेट झाली. प्रत्येक प्राण्याला कर्तृत्व आणि कर्म स्वतः करावे लागतात. महादेव बळ देतो, पण धैर्य आणि हिंमत आपल्याला ठेवावी लागते. त्यांच्या कृपेनं आपल्याला जन्म मिळाला. आपल्याला अकाली मृत्यू नाही आला. त्यानंच आपल्यासाठी निसर्ग निर्मिला, पाण्याची निर्मिती केली, जगण्यासाठी अन्न तयार केलं. त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्याची आराधना आणि भक्ती करतो. आजोबा समजावू लागले. मग आजोबा, कसा आहे ब्रह्मदेवांचा आश्रम? मी विषय बदलण्याच्या हेतूने विचारलं. छान आहे. तेथील वातावरण रमणीय, शांत, आल्हाददायक आहे. ब्रह्मदेवांचा आश्रम हा पृथ्वीवरच ज्ञानग्रहणाचं सर्वोत्तम ठिकाण आहे. सर्व ज्ञान एकत्रित करण्याची परंपरा असलेला सर्वात पुरातन आश्रम आहे तो. अनेक ऋषी तेथे अध्ययन आणि अध्यापन करत असतात. आम्ही काही वर्षे तिथे आयुर्वेदशास्त्र शिकलो. नंतर महादेवाच्या मानसरोवराजवळील महान ऋषींकडून अध्यात्म, संगीत, व्यापार आणि शस्त्रविद्यांचं ज्ञान घेतलं. ज्ञानाविना आयुष्यात उंचीचं यश संपादित नाहीत करता येत. आजोबांचं बोलणं चालू होतं. शेकोटी पूर्ण विझलेली बघून ते म्हणाले, दशग्रीवा, शेकोटीत काही लाकडं टाक. मी आणि महोदरानं पटकन उठून शेकोटीत भराभर लाकडं टाकली. खूप दूर झाल्यानं डोळ्यांची जळजळ झाली. आजोबांना अजून ऐकण्यासाठी कान आसुसले होते. विस्तवावर जोरात फुंकर मारून मी शेकोटी पेटवली आणि लगेच आजोबांजवळ जाऊन बसलो. ते पुढे सांगू लागले. प्रहस्त आणि इतर पुत्रांना ब्रह्मदेव किंवा महादेवांकडील ऋषींकडून ज्ञान नाही घेता आलं. त्यामुळे ते असा अविचार करतात. युद्धासाठी शारीरिक बळासोबतच नेतृत्व गुणही लागतात. नेतृत्वासाठी सर्व प्रकारचं ज्ञान असणं गरजेचं आहे हे त्यांना समजवता नाही येत. तलवारीच्या जोरावर तुम्ही चांगला योद्धा होऊ शकता, पण युद्ध कधी आणि का करायचं याचा अंदाज नुसत्या मनगटातील बळानं नाही येत. पूर्वीच्या काळी शारीरिक बळावर पराक्रम करता येत होता, पण आता काळ बदलला आहे. नवीन युद्धनीती आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर विषय संपादित करण्याचा हा काळ आहे. आजवरच्या असुर, दैत्य, दानवांच्या पराभवानं हे समजत नसेल तर आपण मूर्ख आहोत. या नवीन काळात शूर, बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्वच टिकू शकेल. त्याबरोबरच युद्धनीती, मानसशास्त्र आणि राज्यशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जोपर्यंत ज्ञान असलेली. आजोबांचं बोलणं मध्येच थांबवत मी त्यांना विचारलं, आजोबा, क्षमा करा, पण तुम्ही तर ज्ञान घेतलं होतं, तरीही असुरांचा पराभव का झाला? काही क्षण माझ्याकडे विलक्षण नजरेने बघत ते म्हणाले, ज्ञान घेतलं म्हणजे विजय होतोच हे समजणं चुकीचं आहे. आमचा पराभव का झाला या प्रश्नाच्या उत्तरासाठी इतिहास माहिती असणं आवश्यक आहे. तो आज तुम्हाला सांगतो. असं म्हणत आजोबा सावरून बसत पुढे सावकाश बोलू लागले. माल्यवान, मी आणि माली विद्यार्जनानंतर वडिलांकडं पुढची दिशा निश्चित करण्यासाठी गेलो. वडिलांनी आम्हाला असुर राज्य स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी महादेवांना विनंती करून निर्जन लंका राहण्यासाठी आम्हाला दिली. वडिलांच्या विनंतीवरून मयानं लंकेमध्ये आम्हाला सर्वांसाठी महाल बांधून दिले. गंधर्व स्त्री नर्मदेच्या तिन्ही कन्या सुंदरी, केतुमती आणि वसुधाबरोबर अनुक्रमे आम्हा तिघांचा भावांचा विवाह झाला. आम्ही लंकेतून सर्व द्वीपांवर व्यापार संबंध वाढवू लागलो. आंध्रालय, वराहद्वीप, मलयद्वीप अशा कित्येक द्वीपांवर समुद्रातील व्यापार करू लागलो. व्यापारासाठी गलबतांचा ताफा उभारला. लंका समृद्ध केली. स्वतःच्या संरक्षणासाठी असुर सेना तयार केली. मालीला वसुधेपासून 4 पुत्र झाले. मला 10 पुत्र आणि 3 कन्या झाल्या, ज्या तुमच्या माता आहेत. माल्यवानाला 7 पुत्र आणि अमला नावाची कन्या झाली.
कुटुंब वाढल्यानं आम्ही आनंदात जीवन व्यतीत करत होतो. अशातच वामनानं कपट तंत्र वापरून महान दैत्यराज बळीचं पतन केलं. या घटनेनं सर्वत्र हाहाकार उडाला. सर्व द्वीपांवरील शांतता संपुष्टात आली. तोपर्यंत लंका ही सर्व द्वीपांच्या व्यापाराचा केंद्रबिंदू बनली होती. द्वीपांवरील व्यापाराच्या आधिपत्यासाठी इंद्रानं कटकारस्थान सुरू केलं. त्यामुळे द्वीपकल्पावर युद्धाचं सावट निर्माण झालं. दैत्यराज बळीच्या पतनानंतर त्याचा पुत्र बाण हा दैत्यराजा बनला. आम्ही त्याच्याशी हात मिळवणी करत देवांशी युद्धाची तयारी केली. बाणानं दानवासोबत विचार विनिमय करून इंद्रावर हल्ला केला. आमची तयारी होईपर्यंत बाण विष्णूकडून पराभूत झाल्याची वार्ता येऊन थडकली. आम्ही चिंतेत पडलो आणि सर्वमुखी निर्णय झाला की देवांवर तात्काळ हल्ला करायचा. आजोबा सांगत असताना माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. दैत्य, दानव, असुर सगळे वेगवेगळे, तरी त्यांनी सोबत लढायची काय इच्छा दाखवली असेल? असुर, दैत्य, दानवांना एकत्र करून आम्ही देवांबरोबर युद्ध करण्यासाठी देवालोकात निघालो. मी, माली आणि माल्यवान पुष्पकातून तिथं पोचलो. त्यानंतर असंख्य असुरांना पुष्पक युद्धभूमीवर पोचवू लागलं. इंद्र, विष्णूही युद्धासाठी सज्ज झाले. आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध सुरू झालं. आजही तो दिवस आठवला की तो कालच संग्राम झाल्यासारखं वाटलं. असं सांगून अग्नीच्या ज्वाळेकडे बघत आजोबा काही वेळ गप्प झाले. आजोबा, पुष्पक यान तर कुबेराचं आहे ना? कुंभकर्णाच्या या प्रश्नावर आजोबांनी आश्चर्यकारक उत्तर दिलं. आता पुष्पक कुबेराकडे आहे, पण खूप वर्षापूर्वी महादेवानं ते माझ्या वडिलांना दिलं होतं. त्यानंतर वडिलांनी ते आम्हाला दिलं होतं. देव असुर संग्रामात आमचा पराभव झाल्यानं आम्ही पुष्पक गमावलं. नंतर इंद्रानं ते त्या नीच कुबेराला दिलं. कुंभकर्ण मध्ये मध्ये प्रश्न विचारून त्याचं बोलणं थांबवू लागला. मी त्याचा हात दाबत परत प्रश्न न विचारण्यासाठी खुणावलं. मला तो संग्राम ऐकायची घाई झाली होती. आजोबा पुढे सांगू लागले. शंखनाद झाला. विशाल देव आणि असुर सेना एकमेकांना भिडल्या. शस्त्रांचा आवाज कानात घुमू लागला. आम्ही बेफाम होऊन लढू लागलो. दगडांचा आणि बाणांचा वर्षाव सुरू झाला. ओरडण्याच्या विवळण्याच्या आवाजानं सर्वत्र गोंधळ माजला. कापा, मारा एवढे शब्द येऊ लागले. तेवढ्यात मालीनं विष्णूवर हल्ला चढवून त्याचा गरुड जखमी केला. विष्णूचं नियंत्रण गेलेलं बघून देवसेनेनं माघार घेतली. देवांचा आम्ही प्रथम चरणात पराभव केला. भीतीनं ते रणांगण सोडून पळू लागले. मी आणि माल्यवानानं कित्येक देवांचा संहार केला. विष्णूनं माघार घेतली असं समजून असुर सेनेनं जल्लोष केला. विजय मिळाला, परंतु आमचे कित्येक असुर जखमी झाले. काही जणांना वीरमरण आलं. जखमी सैनिकांना आम्ही उचलून नेऊ लागलो. कित्येकांचे हात धडापासून वेगळे झाले होते. जखमी असुर सैनिक विजय प्राप्त झाल्यानं वेदना विसरून आनंदून गेले. विवळणाऱ्या सैनिकांच्या डोळ्यात विजयाचा आनंद दिसत होता. काही वेळानंतर विष्णू परत देवसेनेला घेऊन रणांगणात घेऊन आला. त्यांना पाहताच आमचा विजयोत्सव थांबला. तोपर्यंत पाऊस सुरू झाला. ढगांच्या गडगडाटात परत युद्ध सुरू झालं. आम्ही पूर्ण ताकदीनिशी पुन्हा आक्रमण केलं. जोराच्या पावसात कोण कोणाला मारतंय हेच समजत नव्हतं. समोर येईल त्याची कत्तल मी चालू केली. पावसाच्या थेंबात रक्ताचे चिरकांडे उडू लागल्या. सर्वत्र रक्ताचा चिखल होऊ लागला. कित्येकांची डोकी फुटली. तुटलेले हात, पाय आणि मुंडक्यांचा ढीग जमा होऊ लागला. आक्रोश बघत मी क्षणभर थांबलो. तेवढ्यात माझ्या डाव्या दंडावर जोराचा वार बसला. रक्त येऊ लागलं. त्वेषात येऊन मी वार करणाऱ्याच्या छातीत खडक खुपसलं आणि त्याला मागं ढकलताना खाली पडलो. आक्रोश, भीती, राग, जीव वाचवण्याची धडपड, पळापळ सगळं काही एकाच वेळी दिसलं. रक्तबंबाळ झालेले घोडे, गाढव हत्ती ओरडत होते. रक्ताच्या वासानं आणि घोंगावणाऱ्या माशांनी सर्वत्र थैमान घातलं होतं. जखमी असुर आणि दैव सैनिकांचा आक्रोश दुर्लक्षित होत होता. मृत्यूच्या तडाख्यात कोण कधी सापडेल हे सांगता येत नव्हतं. काही अंतरावरील उंचवट्यावरचं दृश्य बघून आम्ही सावध झालो. तिथं माले आणि विष्णूचं तुंबळ युद्ध झोपलं होतं. सर्वजण ते दृश्य बघून अवाक झाले. खूप भिजल्यानं माझं अंग थरथरू लागलं. पाणी, रक्त की घाम यापैकी अंग नेमकं कशानं ओलं झाले हे मलाच लक्षात येत नव्हतं. काही समजण्याच्या आत विष्णूनं कपटानं हातातील काटेरी चक्र मालीला फेकून मारलं. क्षणार्धात सिंहासारखा शूर माली खाली कोसळला आणि एकदम आक्रोश झाला. माझं अवसान गळालं. गोंधळून ओरडत मी मालीकडे धावलो.
काही असुर सैनिकांनी मला मागं ओढलं. मालीच्या कोसळल्यानं सर्व असुर सेना घाबरून मागं पळाली. युद्धाला अचानक कलाटणी मिळाल्यानं मी आणि माल्यवान मालीला रणांगणात सोडून तसाच पळालो. शौर्यानं न लढता रणांगणाला पाठ दाखवली. म्हणूनच महादेवानं ही वेळ माझ्यावर आणली असावी. अचानकपणे आजोबांचा आवाज कोंडला. त्यांना रडू कोसळलं. काही वेळानं स्वतःला सावरत ते पुढं सांगू लागले. मालीचा प्रतिशोध घेण्याची तीव्र भावना झाली. शरीरातून टपकणाऱ्या रक्ताचा प्रत्येक थेंब आक्रोश करत बाहेर पडत होता. माझ्या भ्याडपणाला त्या वाहणाऱ्या रक्तानं माफ नाही केलं. डोकं सुन्न झालं. शस्त्रानं स्वतःचा गळा चिरून घ्यावा असं वाटू लागलं. रणांगणावरील भ्याडपणाचा हा डाग कायम माझ्या तोंडावर चिकटला. तो मला अंतरंगातून सतत जाळत आहे. आम्ही झुडपात लपलो तेव्हा मुलांचा आणि लंकेतील जनतेचा विचार येत होता. पळून जाणाऱ्या असुर सेनेवर देवसेनेनं पाठीमागून हल्ला केला. युद्धनीतीच्या विरोधात देवसेना कत्तल करू लागली. माल्यवानाला ते सहन झाले नाही. तो परत फिरला आणि विष्णूला युद्धासाठी आव्हान दिलं. माझ्या जीवाची तगदग झाली. घालमेल वाढली, परंतु उठून परत लढायची हिंमत झाली नाही. विष्णू आणि माल्यवान दोघंही एकमेकाच्या शस्त्रांनी घायाळ झाले. असुर सैनिकांनी घायाळ माल्यवानाला रणांगणातून उचलून आणलं. जोराच्या पावसात आम्ही पुष्पक तिथेच सोडून पळालो. वेदनेनं अंगात पळण्याचं त्राण नव्हतं. चिखलातून वाट काढत दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत आम्ही पळत होतो. एका रात्रीच्या प्रवासात काही जखमी असुर सैनिक आम्ही गमावले. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. भूक आणि भटकंती काय असते